गुड मॉर्निंग. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे दसरा. आपण इथे अमेरिकामध्ये मुलांची शाळा आहे. अश्वित ऑलरेडी शाळेत गेला आणि आरव तयार होतोय. त्याची बस आता थोड्या वेळात येणार म्हणून त्याचा लंच बॉक्स मी पॅक करते. आज त्याच्या लंच बॉक्समध्ये छान व्हेजेस घालून व्हाईट सॉस पास्ता बनवला. आजचा हा व्हाईट सॉस ना थोडा वेगळा आणि हेल्दी पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न केला. आज या पास्ता सॉसला थिक बनवण्यासाठी ना मी मैद्याऐवजी आल्मंड फ्लावर यूज केलं आणि कॉर्न, बेल पेपर, चीज, बॉईल पास्ता घालून छान एकजीव करून घेतला आणि पास्ता तयार झाल्यावर लगेच लंच बॉक्स पॅक केला. इथे ना ऑक्टोबर महिना सुरू झाला की गुलाबी थंडी सुरू होते आणि सकाळी वातावरण जरा गार असतं आणि दुपार होईपर्यंत पूर्ण गरम होतं. आणि या थंड गरम वेदरमध्ये ना आमच्या बागेमध्ये छोट्याशा झेंडूच्या झाडाला मस्त तंबुरी अशी फुलं लागली. सध्या ही झाडं लहान असल्यामुळे ना या झाडांना खूप जास्त फुलं अशी येत नाही, पण तरीही जी फुलं आली आहेत आणि जी फुलं मला मिळाली तेवढी पूजेसाठी आम्हाला पुरेशी असते. अशा तिघही बापले का स्कूलवरून आल्यानंतर ना आंघोळी वगैरे करून पूजा करायला बसले. पूजा झाल्यावर आम्ही आमच्या कामाला लागलो सायंकाळच्या स्वयंपाकाला. आता आज सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये मेनू काय बनणार तो आम्ही डिसाईड केला आधी आणि त्या मेनूप्रमाणे स्वीटमध्ये प्रवीण माझा फेवरेट रव्याचा शिरा बनवणार आहे आणि ऑफकोर्स बाकीचा सगळा स्वयंपाक मी करणार आहे. आणि प्रवीण अधूनमधून मला मदत करत असतात, त्यात काही शंका नाही. आणि खरं सांगायचं नाही ते आपल्या बायांजवळ दुसरा काहीच पर्याय नसतो, त्यामुळे मग हजबंड वाईफ दोघंही मिळून किचनमध्ये काम करतातच.